संयुक्त राष्ट्र संघ द्वारा 2025 को अंतर्राष्ट्रीय सहकार वर्ष घोषित किया गया है और इसी उपलक्ष्य में महाराष्ट्र शासन का सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन नागपुर और अन्य जिला संघों द्वारा महाराष्ट्र के विभिन्न हिस्सों से निकली सहकार दिंडी जैसे स्वर्गीय वैकुंठ भाई मेहता सहकार दिंडी और स्वर्गीय धनंजय राव गाडगीळ सहकार दिंडी विभिन्न मार्गों से होते हुए शिरडी पहुंचेगी। आयोजन के तहत 9 फरवरी को शिरडी में आयोजित होने वाली अंतर्राष्ट्रीय सहकार परिषद में प्रमुख सहकारी संस्थाओं के प्रतिनिधि हिस्सा लेंगे। नागपुर से सहकार दिंडी 29 जनवरी को सुबह 9:30 बजे श्री गजानन मंदिर लखड़ापुर से रवाना होगी और टेकड़ी गणपति मंदिर पर प्रसाद वितरण के बाद आगे बढ़ेगी। मैम, ये सहकार क्षेत्र द्वारा ये दिंडी का शुरुआत की गई है, क्या इसका उद्देश्य है? सबसे पहली बात ये है कि मराठी बताऊंगी। सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की 2025 हे इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह इयर आहे, युनोनी जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे वर्षभरात ह्या 2025मध्ये वर्षभरामध्ये सहकार क्षेत्रामध्ये ज्या काही घडामोडी होत आहे, त्या काही चळवळ आहे त्याची माहिती लोकांना पोहोचावी आणि विविध तऱ्हेचे मोठे कार्यक्रम होणार आहे। तर सहकार क्षेत्रात काम करत असताना महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य फेडरेशन आहे की त्यात पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या पतसंस्थेचं फेडरेशन आहे। तसं नागपूरचा विचार केला तर नागपूरला नागपूर जिल्हा फेडरेशन आहे। ह्या फेडरेशनच्या वतीने आम्ही सगळ्यांना एक प्रकारे भेटू शकतो त्या निमित्ताने आणि हे सहकार वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्यामुळे याचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून आम्ही नागपूर जिल्हा फेडरेशनच्या वतीने चे शिर्डीला 8 आणि 9 तारखेला एक मोठी इंटरनॅशनल कॉन्फरन्स होत आहे आणि त्याच्यामध्ये 14 देशाचे प्रतिनिधी येत आहे। तर हे सगळ्यांना कसं कळेल तर त्याच्यामुळे नागपूरला आम्ही एक सहकार दिंडी काढतो आहे आणि ही सहकार दिंडी यासाठी काढल्या जात आहे की नागपुराच्या काही पतसंस्था आहेत त्यातले सगळे संचालक आहे, नंतर आमचे कर्मचारी आहे, सभासद आहे, यांच्या सगळ्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण सुरू होईल कारण जानेवारी महिना आहे आणि वर्षभर आपण कार्यक्रम घेत आहोत आणि त्यामुळे ही सहकार दिंडीचं आयोजन आपण केलेलं आहे। कोण प्रमुख अतिथी नाही, ही सहकार दिंडीमध्ये नागपूर जिल्ह्याचे तर सगळे संस्थेचे प्रमुख राहणारच आहे आणि सोबत युवक लोकांना कसं येता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक पतसंस्थेचा फ्लॅग राहणार आहे। प्रत्येक पतसंस्थे आपली माहिती लोकांना देणार आहे, एक प्रकारे इनडायरेक्टली त्यांचा पण प्रसार होणार आहे आणि जास्तीत जास्त लोक ह्या सहकार चळवळीला जुळल्या गेल्या पाहिजे हा आमचा प्रयत्न राहणार आहे। सर, या दिंडीमध्ये सहकार क्षेत्रामध्ये कसा बढावा येईल? सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आमच्या सहकारी मित्रांना आणि ताईंनी जो प्रश्न या ठिकाणी सांगितला आहे किंवा विचारला आहे, या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून ते वृक्ष लागवड असो, त्या ठिकाणी निबंध स्पर्धा असो, चित्रकला स्पर्धा असो किंवा अनेक व्याख्यात्यांचे व्याख्यान हे कोणताही शुल्क न घेता हे या ठिकाणी सर्व सहकारी संस्थेमध्ये काम करणारे किंवा सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीपर्यंत ज्याला कर्जाच्या रूपाने मदत होते, ज्याला ठेवीवर सुद्धा चांगलं व्याज मिळते, या संस्थांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करण्याकरता पतसंस्था नागपूर जिल्हा पतसंस्था संघाच्या माध्यमातून या ठिकाणी मदत केल्या जाणार आहे आणि हा पूर्ण कार्यक्रम वर्षभर या ठिकाणी राहणार आहे। किती देशाचे प्रतिनिधी या दिंडीमध्ये सहभाग घेणार? जवळजवळ यामध्ये 16 देशांच्या प्रतिनिधींना या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि 14 देशाचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित राहणार आहे। त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं सुद्धा आहे आणि हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्यामुळे आपल्या देशामध्ये आणि आपल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये हे आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स होत असून याचा जवळजवळ 35,000 सभासद त्या ठिकाणी उपस्थित राहतील असे एकंदरीत आहे। यामध्ये 29 तारखेला जी नागपूरमध्ये दिंडी निघते आहे, ही दिंडी जी आहे ही जवळजवळ त्या ठिकाणी 1057 पतसंस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। या दिंडीमध्ये या बाईक रॅलीचं आणि दिंडीचं नेतृत्व आमचे कुंभलकरजी त्या ठिकाणी करणार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गजानन महाराजांचं मंदिर लखड़ापूर या ठिकाणाहून निघेल आणि जवळजवळ DDR ऑफिसला त्या ठिकाणी त्यांचं स्वागत होईल आणि गणपती मंदिरापर्यंत तिथं प्रसादाचं नियोजन केलं आणि पुढचा प्रवास हा 10 दिवसाचा आहे आणि 9 तारखेला ती दिंडी शिर्डीला त्या ठिकाणी पोहोचणार। धन्यवाद। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा पंचवानी की रिपोर्ट।